नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. 21व्या शतकामध्ये आहोत. गोष्टी झपाट्याने बदलत चालल्या आहेत आणि हे शतक कोणाचं आहे तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बापरे, जिथं जाईल तेवढी एकच चर्चा. आणि रोबोट सगळी कामं करणार. बापरे, आता आपलं कसं होणार. माझ्याबरोबर तुम्हा सगळ्यांची कदाचित मानसिक अवस्था हीच असेल. हे सत्य आहे, पण हे अर्ध सत्य आहे का याबद्दल आपण निश्चितपणे बोलणार आहोत. बघा, आज 21व्या शतकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व निश्चित वाढत चाललं आहे. ते बरोबर आहे, चुकीचं आहे, हा भागच वेगळा. पण आज आपल्याला या गोष्टी प्रत्यक्ष फेस करायच्या आहेत. आज रोबोट वापरणे हे तसं कॉस्टली आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे हळूहळू डेव्हलप होतं आहे आणि ते आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनत आहे. आणि जेव्हा आपण सॉफ्ट स्किल्सच्या बाबतीमध्ये बोलतो तेव्हा कधीकधी वाटतं की बापरे, ह्या सॉफ्ट स्किल्सचा कितपत उपयोग होणार. मित्रांनो, जसं जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रोग्रेस होत आहेत, रोबॉटची किंमत कमी होत आहे, त्यावेळेला याचा वापर हा निश्चित मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. पण हा कुठे कुठे केला जाईल बघा. जी लेबोरियस काम आहे, डल असलेलं काम आहे, कंटिन्युअसली एकाच पद्धतीने करावं लागणार असलेलं जे काम आहे ना, तर हे सगळे रिप्लेस होणार आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. बघा बरं का, मशीन तर सगळी कामं करायला सुरुवात करायलो, पण ह्या मशीन काम करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कम्युनिकेशन, संवाद कौशल्य, त्याचबरोबर टीमवर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिटिकल थिंकिंग अबाउट द व्हेरियस चॅलेंजेस ॲट वर्कप्लेस. त्यामुळे द सॉफ्ट स्किल्स आर गोइंग टू प्ले अ व्हेरी मेजर अँड इम्पॉर्टंट रोल. आज जो रिसर्च आहे, वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्च केले जातात. त्यातला रिसर्च असं म्हणतो की या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक जॉब्स तर निघून जातील, पण हू विल बी रिप्लेसिंग दिस जॉब्स, that is soft skills, and those who have mastered the soft skills, they will have a bright future and genuinely they are going to replace these jobs. शास्त्र असं म्हणतं, डेटा असं म्हणतं की 2030 सालापर्यंत 2/3 एम्प्लॉयमेंटची गरज असेल ते त्या सॉफ्ट स्किल क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांची. आज भावनिक बुद्धिमत्ता हा जो आस्पेक्ट आहे, विच कॅनॉट बी रिप्लेस्ड बाय अ आर्टिफिशियल इंटेलिजन्स और द रोबोट. सो लेट्स मेक द बेस्ट यूज ऑफ the various soft skills as emotional intelligence, communication skills, teamwork and critical thinking. If you have a mastery on this subject, you are going to be a most successful professional. Wish you all the best.